श्री स्वामी समर्थ गुरुचरित्रातील चमत्कारिक कथा. औदुंबर वृक्षाजवळील ब्रह्मराक्षसाचा उद्धार. श्री गुरुचरित्रात अनेक चमत्कारिक घटना वर्णिल्या आहेत. त्यांपैकी औदुंबर वृक्षाजवळील ब्रह्मराक्षसाच्या उद्धाराची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. एक ब्राह्मण पूर्वजन्मी विद्वान होता, परंतु त्याला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. तो इतरांचा अपमान करत असे आणि धर्माचा दुरुपयोग करत असे. त्या पापामुळे त्याच्या मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस म्हणून जन्म झाला. तो औदुंबर वृक्षावर राहत असे. त्याच्या भीतीमुळे त्या मार्गाने जाण्याचे धाडस कोणी करत नसे. अनेक लोक त्याच्या त्रासाला कंटाळले होते. एके दिवशी श्री नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी आले. त्यांच्या दिव्य तेजामुळे ब्रह्मराक्षस नम्र झाला. त्याने गुरूंना साष्टांग नमस्कार करून आपल्या पूर्वजन्मातील पापाची कबुली दिली. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या अहंकारामुळे आणि चुकीच्या कर्मामुळे मला ही दुःखद अवस्था प्राप्त झाली आहे. कृपा करून मला या यातनेतून मुक्त करा. श्री गुरूंनी त्याच्यावर करुणा केली. त्यांनी त्याला सदाचार, नम्रता आणि ईश्वरभक्तीचे महत्त्व सांगितले. नंतर आपल्या कृपादृष्टीने त्याला आशीर्वाद दिला. त्या क्षणी ब्रह्मराक्षसाच्या पापाचा नाश झाला आणि त्याला त्या योनीतून मुक्ती मिळाली. त्याने गुरुचे गुणगान केले आणि दिव्य स्वरूप धारण करून उत्तम प्रगती प्राप्त केली. ही घटना पाहून आसपासचे लोक थक्क झाले. ज्या ठिकाणी भीतीचे वातावरण होते ते स्थान पवित्र आणि शांत झाले. लोकांचा श्री गुरूंवरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी गुरूंच्या कृपेचे आणि त्यांच्या दिव्य समर्थांचे दर्शन केले. या कथेचा संदेश असा आहे की ज्ञान, संपत्ती, सामर्थ्य यांचा अहंकार मनुष्याला अधःपतनाकडे नेतो, परंतु सद्गुरूची कृपा, पश्चाताप आणि प्रामाणिक भक्ती यामुळे मोठ्यात मोठे पापही नष्ट होऊ शकते. श्री गुरु सर्व जीवांवर समान कृपा करतात. त्यांच्या चरणी शरण गेल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. म्हणून श्री गुरुचरित्र आपल्याला नम्रता, सदाचार, श्रद्धा आणि गुरुभक्ती यांचा अमूल्य संदेश देते. श्री स्वामी समर्थ.